नमस्कार, मी अनिल उबदाळे. दिव्य बेळगाव चंदगड लाईव्ह न्यूज म्हणजेच डीबीसी लाईव्ह न्यूजमध्ये आपणा सर्वांचे स्वागत करून आज एका अत्यंत महत्त्वाच्या विषयावर आपल्यासमोर बोलण्यासाठी आलेलो आहे. चला तर काय आहे विषय पाहूया. नमस्कार, मी अनिल उबदाळे. दिव्य बेळगाव चंदगड लाईव्ह न्यूज म्हणजेच डीबीसी लाईव्ह न्यूजमध्ये आपणा सर्वांचे स्वागत करून आज एका महत्त्वाच्या विषयावर आपल्याशी बोलण्यासाठी आलेलो आहे. विषय जो आहे तो विषय असा की या आठवड्यामध्ये आपल्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये गांजा सदृश वस्तूचा जो काही तरुणांच्याकडे साठा सापडला त्याविषयी हा चिंताजनक विषय आपल्यासमोर मांडू इच्छितो आहे. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये चंदगड गडिंग्लज आजरा या विभागामध्ये गांजा सध्या तस्करी झालेला आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. कारण काही तरुणांच्याकडे गांजा सापडला आहे. शेजारीच असलेल्या कर्नाटकातील बेळगाव या ठिकाणी देखील गेल्या आठवड्यामध्ये मोठ्या प्रमाणात गांजा साठा प्रकरणी कर्नाटक पोलिसांनी बेळगाव पोलिसांनी अनेकांना ताब्यात घेतलं आहे. म्हणजे कर्नाटकातून बेळगावमधून कोल्हापूर जिल्ह्यामध्ये अशा प्रकारे हा गांजाचा साठा प्रवास करत आलेला आहे का असा प्रश्न इथं आवासून उभा आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील गडिंग्लज उपविभागातील हे 2-3 तालुके जे आहेत त्या तालुक्यातील जी युवा पिढी आहे किंवा ज्याला आपण तरुण युवा वर्ग जो आहे त्या वर्गातील हे गांजाचे सेवन करण्याचं प्रमाण वाढत चाललेलं आहे असं यावरून स्पष्ट होत आहे. गांजा तरुणांना देशोधडीला लावण्याची वेळ आणून पाहत आहे आणि वेळीच यावर जर आवर नाही घातला तर येणारी भावी पिढी उद्ध्वस्त होणार आहे असे नमूद करायचे वाटते. कोल्हापूर जिल्ह्याच्या ठिकाणी म्हणजे कोल्हापूरच्या जवळपास गेल्या या आठवड्याभरामध्ये मोठ्या प्रमाणात गांजा सापडला आहे. कोट्यावधी रुपयाचा गांजा या आपल्या जिल्ह्यामध्ये कुठल्या मार्गाने कसा आला हा एक आता संशोधनाचा विषय पोलिसांच्या समोर आव्हानात्मक ठरलेला आहे. कोल्हापूर जिल्ह्याला नवीन पोलीस अधीक्षक जे लाभलेले आहेत योगेश कुमार गुप्ता यांच्याकडून आपण आशावादी आहोत असे म्हटलं ते वावगे ठेवले. कारण का त्यांच्या माध्यमातून या जिल्ह्यामध्ये होऊ घातलेल्या गांजाच्या तस्करीचे उच्चाटन व्हावे अशी अपेक्षा करणे योग्य वाटते. युवा पिढी जी आहे ती देशाचे भावी आधारस्तंभ आहेत. गेल्या 2-3 दशकापासून आपण पाहतो की बार संस्कृती आपल्या संपूर्ण देशामध्ये राज्यामध्ये विखुरलेले आहे आणि त्यामुळे अगदी खेडोपाडीसुद्धा बार उघडलेल्याचे आपल्याला पाहायला मिळतात. रस्त्याच्या कडेला धाबे बार ही संस्कृती आपल्याकडे रुजलेली आहे आणि अगदी लहान गावामध्ये देखील बारचे प्रमाण आपण पाहतो. या बारमधून जी दारू किंवा बियर वगैरे त्याचे सेवन करण्याची जी पद्धत आहे ती आपल्याकडे प्रचलित आहे. ती लायसन्सधारक हे बार असल्यामुळे शासनाने त्याला परवाना दिला असल्यामुळे त्या ठिकाणी त्याची विक्री होते आणि त्या ठिकाणी जो ज्या गरजू व्यक्ती आहे त्या ठिकाणी ते जाऊन त्याचं सेवन करू शकतात किंवा पिऊ शकतात. हे शासनाच्या नियमानुसार त्या ठिकाणी आहे. त्याकडे फारसं काय विशेष वाटून घेण्यासारखं कारण आहे. एवढंच की त्या बारच्या संस्कृतीमध्ये आहारी गेलेल्या लोकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचं आपण पाहतो. अनेक कुटुंबीय दारू किंवा ह्या व्यसनापासून उद्ध्वस्त झालेले आहेत आणि घरची परिस्थिती असो अगर नसो की संध्याकाळी 4-5 नंतर जागोजागी असलेले बार आपल्याला भरलेले पाहायला मिळतात किंवा दिसून येतात. आणि हे चालू असतानाच या बार संस्कृतीमध्ये अनेक दुसरी संस्कृतीचा भर पडला आहे असं म्हटलं तर वावगे ठरवणे. आणि ही संस्कृती म्हणजेच अत्यंत घातक अशी ज्यापासून युवा वर्ग किंवा तरुण पिढी
जे अक्षरशः बर्बादी होणार आहे किंवा होऊ शकते किंवा होण्याच्या मार्गावर आहे असं म्हटलं तर चालणार आहे. या नशेयुक्त गांजा किंवा अंमली जो पदार्थ आहे अफू, चरस, गांजा वगैरे या सेवनामुळं शरीरामध्ये एक प्रकारची जी व्यसनाधीनता निर्माण होते त्यापासून त्याला परावृत्त करणं फार अवघड होतं. आपल्या चंदगड तालुक्यातील रॅकेट मागे काही 1-2 वर्षाच्या दरम्यान पाहतो आपण की चंदगडमधील हे रॅकेट मुंबईपर्यंत पोहोचलेलं होतं आणि अशा प्रकारे त्या ठिकाणी एक नामांकित किंवा उच्चाभ्रू कुटुंबातील एकाचा संबंध या व्यवसायाशी आलेला होता आणि त्याची पाळीमुळे कुठपर्यंत पोहोचले होते ते आपण गेल्या 2 वर्षामध्ये पाहिलं आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये हे उच्चाटन होण्याच्या ऐवजी पुन्हा आमच्या ह्या तालुक्यामध्ये किंवा विभागामध्ये कुठल्या मार्गाने पुन्हा हा शिरकाव होत आहे हा एक चर्चेचा आता विषय ठरला आहे. देशामध्ये गांजा किंवा ही नशिले पदार्थ जे आहेत त्याचं जे येणं आहे ते ज्याला आपण आयात म्हणतो ती शेजारची राष्ट्र जे आहेत ज्यामध्ये जी अविकसित राष्ट्र छोटी छोटी जे आहेत त्या राष्ट्रातून या गांजासारख्या नशिली पदार्थांची त्यांचं उत्पादन घेतलं जातं. अफगाणिस्तान, पाकिस्तान यासारख्या देशातून भारतामध्ये मोठ्या प्रमाणात गांजा येत असतो असे सांगितले जाते असं नव्हे तर हे कच्छच्या आखात म्हणजे गुजरातमधून भारतामध्ये अधिक प्रमाणात गांजा येतो. राजस्थान, गुजरात या जे सीमावर्ती जे राज्य आहेत आपली तिकडून हा गांजा देशामध्ये येत असतो. गुजरातमध्ये तरी दरवर्षी मोठ्या प्रमाणात कोट्यावधी 1 कोटी 2 कोटी नव्हे मोठ्या प्रमाणात 50 कोटी 60 कोटी असा हा आकडा आहे. एवढ्या प्रमाणात गांजा काही वेळा पोलिसांनी पकडलेला किंवा सापडलेला आहे. त्यांच्याकडे कारवाई होते मात्र हे थांबत पण नाही. त्याची जी आयात आहे ती चालू असते आणि मग ह्या मार्गातून मुंबईकडे ह्या गांजाचा साठा येत असणार 101% करतात. महाराष्ट्राकडे जर यायचं झालं तर या गुजरात किंवा राजस्थान आणि या सीमावर्ती राज्यातून हा मुंबईशिवाय त्यांना पर्याय नाही. आणि मुंबईमधून मग पुन्हा आपल्यासारख्या छोट्या लहान लहान विभागामध्ये सुद्धा आता गांजाचं लोण पसरलं आहे हे ऐकून अगदी मन खिन्न होत आहे. येणाऱ्या पिढीचं फार मोठे नुकसान होणार आहे. त्यामुळं राजकर्त्यांना याकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे. राज्याचे मुख्यमंत्री जे आहेत तेच गृहमंत्री आहेत. यांनी लक्ष घालणे गरजेचं आहे. कारण का आज आमच्या चंदगड, गडिंग्लजसारख्या शेवटच्या टोकावर असलेल्या महाराष्ट्र तालुक्यामध्ये जर खेड्यागावामध्ये आता चंदगडमध्ये जे सापडलं ते चंदगड शहरालगत नव्हे तर चंदगडपासून काही दूर अंतरावर असलेल्या सीमावर्ती भागामध्ये बेळगावचा जो परिसर आहे त्या भागामध्ये असलेली जी काय आपली कोवरकऱ्याचा भाग आहे त्या भागामध्ये अशा प्रकारची ही छोटी छोटी जी युवा वर्ग जो आहे ज्याला आपण छोटी मुलं म्हणू या मुलांच्याकडे ही या वस्तू अशा सापडणं म्हणजे अत्यंत धोकादायक आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये या पिढीची बर्बादी होण्याचा हा जो संकेत आहे तो आपल्याला इथं पाहायला मिळतो. त्यामुळं पालकांनी आता आपल्या खास करून युवा मुलांच्याकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे असं वाटतं. गांजाच्या किंवा या स्मॅकच्या आहारी गेलेली तरुण पिढ्या ती पिढी यापासून परावृत्त करणं हे फार मोठं आव्हानाचं ठरणार आहे. की या वस्तूचं सेवन केल्यानंतर ती व्यक्ती दिवसभर नशेमध्ये असल्यासारखी तर्र आणि गुंग असते. त्यांना कशाचं भान नसतं. त्यांचं ते सेवन केल्यानंतर त्यांचं जे विश्व आहे ते वेगळ्या विश्वामध्ये ते गेलेले असतात आणि त्यातून त्यांची सुटका होण्याऐवजी त्या सेवन करण्याचं प्रमाण जे आहे ते अधिकच वाढत जात असतं असं सांगितलं जातं. आणि अशामुळं भारताचा जो भावी आधारस्तंभ ज्याला आपण तरुण वर्ग म्हणतो
त्याची ताकदच मोडण्याचं काम ही शेजारची जी शत्रू राष्ट्र आहेत त्यांच्याकडून होत असल्याचे हे स्पष्ट आपण म्हणू शकतो. आणि त्यामुळे आपल्या ह्या राजकारत्यांनी आता मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे मी इथं राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री म्हणजे ते एकच व्यक्ती आहेत की आपले फडणवीस साहेब, तर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांनी देखील या देशभराचा विचार या तरुण पिढीच्या बाबतीत करणे आवश्यक आहे. केवळ भाषणबाजी आणि वेगवेगळ्या पक्षांच्यावर टीका करण्यात तुमचा वेळ जात आहे. मागील स्वातंत्र्य काळानंतरच्या गेल्या 50-60 वर्षाची परिस्थिती व्यक्त करून त्या काळातील राजकारत्यांच्यावर ठपके ठेवणे किंवा टीका करणे यातच तुम्ही गुंतून न जाता सद्यस्थितीत काय चालू आहे, जे आम्ही स्वातंत्र्य जे आमच्या पूर्वजांनी प्राणाची आहुती देऊन मिळवलेलं आहे त्या पिढीतील जी पुढची आमचे जे आधारस्तंभ आहेत ते एका वेगळ्या मार्गातून शत्रू राष्ट्र जर नष्ट करत असतील तर त्याची जबाबदारी आज तुम्ही राजकारण्यांच्यावर आहे. आणि ती पिढी उद्ध्वस्त होत असल्याचं तुम्ही उघड्या डोळ्यानं जर बघत असाल तर हे फार मोठं पातक तुमच्या हातून घडत आहे असं म्हटलं तर वावगे ठरणार नाही. गुजरातच्या कच्च्या आखातातून जो गांजाचा किंवा अफूचा साठा आमच्या भारतात येतो त्या ठिकाणी पायबंदा घालण्यासाठी आमची पोलीस यंत्रणा अपेक्षित ठरलेलं आहे का असं म्हणण्याची वेळ आली आहे. हे अपेक्षित ठरलेलं नाही. दरवर्षी गुजरातच्या राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात साठा पकडला जातो, कारवाई होते, मात्र ते थांबत नाही. थांबण्याच्या ऐवजी ते वाढत जात असल्याचं अनेक वेळा आपण वेगवेगळ्या वृत्तपत्रातून जे साठ्या आढळले, धाडी घातल्या याच्या संदर्भात आपण दरवर्षी त्या बातम्या आपण पाहतो किंवा ऐकतो. अशा राजस्थान, गुजरात असो किंवा अन्य भाग असो त्या भागातून जे अशा प्रकारे मोठ्या प्रमाणात जो हा साठा देशामध्ये येत आहे तो रोखून धरण्यासाठी आपली यंत्रणा कुचकामी ठरलेली जात आहे का असं म्हणण्याची आता वेळ आलेली आहे. आपल्या महाराष्ट्राचा जर विचार केला तर आमचा हा महाराष्ट्र पुरोगामी विचारसरणीचा महाराष्ट्र म्हणून आपण पाहतो. या महाराष्ट्राची प्रगती होण्याच्या ऐवजी ही अधोगती होण्याच्या मार्गावर आपलं राज्य आलं आहे का असं म्हणण्याची देखील वेळ आली आहे. त्यामुळे आजचे राजकारते आपण पाहतो की एकमेकांवर टीकेची झोड करण्यातच मग्न झालेले आहेत. अलीकडच्या काळामध्ये आपण पाहतो की या राजकारत्यांनी अगदी ताळतंत्र सोडल्याचं आपण पाहतो. काही सत्ताधारी पक्षातील ठराविक नेते जे आहेत त्यांच्याकडून आपण पाहतो. केवळ यांचा वेळ फक्त टीका टिप्पणी आणि एकमेकांचं उन्नधुन्नं काढण्यासाठी जात आहे का आणि ते आपण उघड्या डोळ्याने पाहण्याची ही वेळ आली आहे. त्यासाठी तुम्हाला आम्ही निवडून दिलेलं आहे का अशी म्हणण्याची वेळ आली आहे. आज सगळीकडे ही शोकांतिका पाहायला मिळते की सत्ताधाऱ्यांच्या माध्यमातून ज्या विकासाच्या गोष्टी व्हाव्या त्या होत नाही. आज फक्त विरोधी पक्षांच्यावर टीका किंवा मागे स्वातंत्र्यपूर्व किंवा स्वातंत्र्याच्या मागच्या काळामधील त्या 30-40 वर्षाच्या मध्ये मागच्या घटना ज्या काही घडल्या त्याचा उल्लेख करून त्यातच वेळ घालण्यात जे अधिवेशन आहेत ते आम्ही पाहण्याची आम्हाला वेळ आली आहे. त्या अधिवेशनामध्ये विकासाच्या चर्चा किंवा रोजगारांचे प्रश्न किंवा तरुणांच्या शिक्षणाचे व्यवस्था त्यावर त्यांना रोजगार उपलब्ध करून देणे किंवा शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत जे शेतकऱ्यांचे कर्जमाफीचे प्रश्न आहेत, अनेक प्रश्न आहेत त्याकडे यावर चर्चा होत नसल्याची जाणवते. आणि त्यामुळे अगदी खेद व्यक्त करायचं वाटतं की तुम्हाला यासाठीच आम्ही निवडून दिलेलं आहे का. तुम्ही मूलभूत ज्या समस्या आहेत त्याकडे तुम्ही लक्ष व्यथित करा. जे योजना वारेमाप योजना तुम्ही निवडणुकीच्या अगोदर जाहीर केला किंवा निवडणुकीनंतर आदेश काढला आहे ते वेगवेगळ्या कामाची त्याची पूर्तता कुठपर्यंत झाली आहे किंवा होत आहे काय. लोकांची फसवणूक होऊ नये यासाठी दक्षता घेणे ही काळाची गरज आहे. याचबरोबर प्रामुख्याने हा विषय जो आज मी मांडत आहे त्यामध्ये विशेष करून स्पष्ट करायचं वाटतं की तुम्ही या भावी पिढीला जे आहे जो आमचा देशाचा आधारस्तंभ आहे भावी पिढी त्याला बरबाद होण्यापासून तुम्ही कसं वाचवू शकाल यासाठी तुम्ही अधिकाधिक प्रयत्न करणे आवश्यक वाटते. जो परदेशातून जो हा गांजाचा अफूचा साठा देशामध्ये येत आहे त्याला रोखण्यासाठी उपाययोजनासाठी सबळ असं काहीतरी व्यवस्था निर्माण करणे गरजेचे आहे असे वाटते. आज आमच्या चंदगड गडिंग्लज तालुक्यासारख्या छोट्या छोट्या तालुक्यांच्यामध्ये हे लोण पसरलं आणि या पिढीची बर्बादी होण्यासाठी आता कोण कारणीभूत आहे म्हणण्याची वेळ आली आहे. आणि त्यासाठी अगदी उद्वेगाने सांगायचं वाटते की आमची जी पोलीस यंत्रणा आहे त्या पोलीस यंत्रणेमध्ये दोष हे नाहीत असे म्हणायचं वाटते. कारण का त्यांना कारवाई करत असताना त्यांना पाठीशी घालणारे जे राजकारते लोक जे आहेत त्या राजकारते लोकांच्या माध्यमातून हा
खऱ्या अर्थाने हा जो अफू गांजाचा जो प्रश्न आज आपण पाहतो त्याबाबत राजकारत्यांनीच उठाव करणे गरजेचे वाटते आणि अशा प्रकारे आपल्या देशातील जी भावी आधारस्तंभ आहेत त्यांना वाचवणे ही आपली गरजेची वेळ आली आहे असं मग ते वावगे ठरले. या आठवड्यामागे दरम्यान गडिंग्लज चंदगड या 2 तालुक्यामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात एका ठिकाणी 800 म्हणजे जवळजवळ किलोच्या आसपासचा हा गांजाचा साठा सापडणे फार मोठं म्हणजे अवघड प्रश्न आहे. हा एक 2-4 लोकांच्याकडे अशा प्रकारे जर साठे प्रत्येक तालुक्याच्या 4ही बाजूला कोपऱ्यात जर असं हे गांजा सहजासहजी तरुणांना उपलब्ध होऊ लागला तर ही पिढी बर्बाद होण्यासाठी वेळ लागणार नाही. त्यामुळे पुन्हा एकदा नम्रतेने असे म्हणायचं वाटते, राजकर्त्यांनो, तुम्ही तुमच्या स्वार्थासाठी तुम्ही लोकांना दिशाहीन करू नका. जो मूलभूत समस्या निर्माण होत आहेत, ज्यापासून तरुणांची हानी होत आहे, युवा पिढीची बर्बादी होत आहे, ती रोखण्यासाठी तुम्ही प्रयत्न करणे गरजेचे वाटते. आणि यासाठीच या प्रयत्नासाठी जे तुम्ही काही करणार आहेत, कोणत्या उपाययोजना करणार आहेत, कायमस्वरूपी त्या होऊ जरी शकल्या नसतील तरी आत्ताच्या सध्या परिस्थितीमध्ये काहीतरी त्यावर कडक निर्बंध आणणे गरजेचे आहे. जे टपोऱ्यामध्ये किंवा आणि कुठंतरी जे हा गांजा सहजासहजी कुठं उपलब्ध होत असेल तिथं कारवाई करून किंवा ते पकडून चालणार नाही, तर त्याचा मूळ पुरवठादार कोण आहे, ते कुठून येतं इथपर्यंत जाऊन त्याची पाळीमुळे शोधून काढून त्यांना नेस्ताभूत करणे, यासाठी अगदी कडक असं प्रशासन जे आहे ते राबवणे गरजेचे आहे असे वाटते. थांबूया इथे. धन्यवाद. आपण आमचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपले धन्यवाद. आमच्या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. धन्यवाद.